ठाकरे यांच्या मनात नेमकं काय असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, खरं तर राज ठाकरे यांची भूमिका कायमच संभ्रमात टाकणारी आहे किंवा राजकीय दिशा ठरवणारी असं म्हणता येईल। कारण ज्या वेळेला राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली आहे त्या वेळेला त्यांच्यावरती टीका सुद्धा झाली, परंतु या दरम्यान महाराष्ट्र हितासाठी मनसे कायम उभी आहे हाही एक त्यांचा जो म्हणणं आहे ते आजवर पोहोचलेलं आहे। अगदी मग ते भोंग्यांच्या आंदोलनापासून उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणं असो किंवा मोदींवरती टीका करणं, अभिजात भाषेची मागणी करणं, अशा अनेक मुद्द्यांना धरून मनसे आजवर मैदानात उतरलेली आहे। परंतु राजकीय मताधिक्य कायम ठेवण्यासाठी मनसेला युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही आहे। आणि त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर विविध राजकीय चर्चा मनसेकडनं सुद्धा या चर्चांना दुजोरा दिला जात होता। मग उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे जाणार का ही एक चर्चा आहे। दोन्ही घरांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं सकारात्मक चर्चा केली जात होती। त्याचबरोबर आदित्य ठाकरे असेल किंवा अमित ठाकरे यांच्याकडनं सुद्धा सुतोवाच हे होत होतं, संजय राऊत हे सुतोवाच करत होते। परंतु त्याच दरम्यान आता भाजपने एंट्री केल्यामुळे राजकीय समीकरण बदलणार का हेही बघणं महत्त्वाचं आहे। 288 वॉर्ड्स हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे आणि मुंबई काबीज करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे युतीसाठीही आणि आघाडीसाठीही। अर्थात उद्धव ठाकरेंसाठी तर ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे। त्यामुळं भाजप आपल्यासोबत सर्वांना घेऊन चालत असताना शिंदेंना न दुखावता अजितदादांना सुद्धा तेवढंच मानाचं स्थान देता आता राज ठाकरेंना कशा पद्धतीनं युतीमध्ये सहभागी करून घेतं आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना या सगळ्या निर्णयामध्ये कसं सामील करून घेतं हेही बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर आजवर राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना जो आदेश देतात तो कार्यकर्त्यांकडनं पाळला जातो आणि त्यानंतर तशा पद्धतीनं कार्यवाही सुद्धा केली जाते। परंतु आता या भेटीनंतर राज ठाकरे नेमकं काय बोलणार, राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हेही बघणं महत्त्वाचं आहे। ठोस आणि अतिशय भूमिका घेणारा, कडक भूमिका घेणारा विरोधी पक्ष राज्यात नसल्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत जावं की नाही हाही प्रश्न राज ठाकरेंच्या मनात असावा आणि काही अटी शर्ती सुद्धा घालून देण्यात आलेल्या होत्या, ज्यामुळे सुद्धा राज ठाकरेंनी कुठल्याही पद्धतीनं पुढाकार घेत असताना थोडीशी सावध भूमिका घेतलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होती। विविध स्तरावरती या राजकीय चर्चा सुरू असताना थेट भाजपचे राज्यातील प्रमुख म्हणून राज ठाकरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे। या भेटीमध्ये काही इतर सुद्धा विषय चर्चेमध्ये होते। मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे नाराज होते, त्यांची नाराजगी पालिकेच्या निवडणुकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा सुद्धा विचार भाजपकडनं केला जात आहे। भाजपला घवघवीत यश जरी मिळालेलं असलं विधानसभेमध्ये तरी सुद्धा अनेक चुका, अनेक अडचणी या सर्वेंमधनं पाहायला मिळालेल्या होत्या आणि या सर्वेंमधनंच एक गोष्ट आणखी अधोरेखित झालेली आहे की राज ठाकरे यांचा फॅक्टर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। मनसे फॅक्टर अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। मराठी मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात होत असतं, त्यामुळे सुद्धा मनसे सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न भाजप करते का हे बघावं लागेल। भाजपचं एकूणच राजकीय समीकरण हे बेरजेचं आपल्याला पाहायला मिळतं। विचारांशी जुळवून घेणारे पक्ष, विचारांशी जुळवून घेणारे नेते सोबत आले तरी हरकत नाही, परंतु आपला पक्ष वाढीसाठी जर एखादा निर्णय महत्त्वाचा असेल तर तो निर्णय भाजप कायमच घेत असतं आणि त्याचमुळे ही अतिशय महत्त्वाची बैठक आज इथे पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। देवेंद्र फडणवीस यांचा ताफा काही वेळापूर्वीच इथून बाहेर पडलेला आहे। ताजलँड सेंट इथे ही जी बैठक होणार होती याचे पूर्वनियोजित ही बैठक नव्हती। अनेक अर्थांनी ही बैठक गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती, कारण थेट चर्चा करत काय नेमकी ऑफर दिली जाते, कशा पद्धतीनं राजकीय समीकरण जुळवून आणले जातात, नवीन युतीमध्ये नवीन घटक पक्ष सहभागी होतो का हेही बघणं भविष्यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। आणि म्हणूनच आजची भेट ही केवळ दोन नेत्यांची नाही तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे असं म्हणावं लागेल। कारण एकीकडे प्रभाग रचनेबाबतच्या सुद्धा अधिसूचना निघालेल्या आहेत, विविध टप्प्यांमध्ये विविध महानगरपालिकांचं नॉमिनेशन हे फाईल केलं जाणार आहे आणि त्यामुळेच ही भेट केवळ राजकीय नाही तर ही भेट भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा अजेंडा नेमका काय असणार आहे, कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था अगदी अटीतटीच्या होणार आहेत हे सुद्धा यातनं अधोरेखित होतं। श्वेता, निश्चितच सुस्मिता, खरं तर ज्या प्रकारे या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यता तर मावळताना दिसतायत। मात्र ज्या प्रकारे जेव्हा चर्चा सुरू होती की मनसे उबाठा एकत्र येणार, मात्र त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही असं भाजपकडून वारंवार सांगितलं जात होतं। मात्र आता देवेंद्र फडणवीसांची ही भेट त्यांची ही राजकीय खेळी म्हणूया का?
नक्कीच राजकीय खेळी म्हणावं लागेल, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक डावपेच हा पब्लिक डोमेनमध्ये येऊन करता येत नाही. थेटपणे जाहीर करून कोणतेही राजकीय डावपेच हे मांडले जात नाही. याचं उदाहरण म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंचं NCP सोबतचं जुळवून घेणं असेल किंवा अजितदादांचं भाजपमध्ये सहभागी होणं. त्यामुळं राजकीय डावपेच हे अनेक बैठकांमधनं, अनेक भेटीगाठींमधनं, पडद्याआड चर्चांमधनं ठरत असतात आणि तशीच ही एक राजकीय खेळी देवेंद्र फडणवीस यांची म्हणावी लागेल. कुठेही आपण जर बघितलं तर या भेटी दरम्यान एक गोष्ट पाहण्यात आलेली होती की देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा थेट स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कोणीही दुय्यम दर्जाचं तृय्यम दर्जाचं नेतृत्व याच्यामध्ये सहभागी झालेलं नव्हतं. त्यामुळे थेट हायर ऑथॉरिटीसोबत राज ठाकरे यांचं बोलणं होत आहे. यापूर्वी सुद्धा ते दिल्लीला जाऊन आलेले होते. तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील जी दुसऱ्या फळीतले नेते आहेत त्या सगळ्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडनं सुतोवाच केले जात होते, परंतु थेट पुढं पाऊल टाकून काहीतरी संवादाची दोरी पुढे करण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. टाळी देण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडनं केला गेला. परंतु राजकीय गणितांमध्ये एक गोष्ट कायम महत्त्वाची असते, ते म्हणजे टायमिंग. आणि टायमिंग साधण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं म्हणावं लागेल. कारण ही थेट भेट साधारणपणे 45 मिनिटांहून अधिक वेळ ही भेट सुरू होती. विविध विषयांवरती चर्चा झाली आहे. या बैठकीतल्या चर्चांचा परिणाम भविष्यामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु यापूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अनौपचारिक भेटी ज्या होत्या या शिवतीर्थावरती होत होत्या, परंतु आज जागा, वेळ आणि विषय हे सगळे बदललेले आहेत. राजकीय नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधल्यानंतर नवीन अर्थांनी युतीमध्ये आणखीन काही घटक पक्ष जोडले जातात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला राज ठाकरेंसारखी ताकद महायुतीमध्ये सहभागी होते त्यावेळेला महायुतीतल्या इतर घटक पक्षांना त्यांच्यासोबत जुळवून घेणं किती सहज शक्य होतं हेही बघणं महत्त्वाचं आहे. कारण विधानसभेच्या वेळेला शिंदेंच्या भूमिकेवरनं राज ठाकरे नाराज होते. अमित ठाकरे यांना थेट विरोध कुठेतरी सदा सरवणकरांच्या निमित्तानं करण्यात आलेला होता आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दुरावा आपल्याला राज ठाकरे, भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळालेला होता. शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा उदय सामंत असेल किंवा इतर अनेक नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या बाबतीत सगळेच पक्ष सकारात्मक आहे. आता चेंडू हा राज ठाकरेंच्या कोर्टात आहे. नेमका तो निर्णय काय असेल, नेमका निर्णय घेताना राज ठाकरे काय विचार करतात, पक्षाचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्या, युत्या आणि मतजुळवणी, मनजुळवणी करणं गरजेचं असतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सध्या राज ठाकरे असतील आणि म्हणूनच ही महत्त्वाची बैठक आज घेण्यात आली होती. बरं सुस्मिता, अशाच सोबत राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया नेमकं काय घडतंय. तर राज्याच्या राजकारणातली ही सर्वात मोठी घडामोड मुंबईमध्ये घडते. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे. वांद्रे परिसरातल्या ताजलँड अँड हॉटेलमध्ये राज्यातील राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत किंवा मोठी घडामोड घडलेली आहे. सकाळी 9:40 राज ठाकरे यांचा ताफा ताजलँड्समध्ये पोहोचला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी 10:30 वाजता तिथे पोहोचले. तब्बल 1 तास या दोघांमध्ये बैठक झाली, चर्चा झाली. नेमकी चर्चा काय झाली हे माहीत नाही, हे अस्पष्ट आहे. मात्र दोघांमध्ये 1 तास भेट झाली, चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हॉटेल बाहेर पडले. ही 3 दृश्य आपण पाहतोय. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे. सकाळी 9:40 राज ठाकरे यांचा ताफा ताजलँड्स एंडमध्ये पोहोचला. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्यानंतर सकाळी 11:34 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा बाहेर पडला. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडले. तब्बल 1 तास राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, बैठक झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण चर्चा एकाशी म्हणजे मनसे उबाठा हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच आता थेट राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय किंवा राज ठाकरे यांची पुढची भूमिका नेमकी काय असावी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. हॉटेल ताजलँड्समध्ये ही भेट झाल्याची माहिती मिळते.
तर राज ठाकरे ताजलँड्समध्ये सकाळी 9:30 वाजता म्हणजे 9:40 वाजता पोहोचले. त्यानंतर 10:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचले आणि तब्बल 1 तास या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं पाहायला मिळतंय. तर राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड आपण पाहतोय. वांद्रे परिसरातील ताजलँड अँड हॉटेलमध्ये राज्यातील राजकीय घडामोड मोठी घडामोड घडते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये तब्बल 1 तास भेट झालेली आहे. 1 तास चर्चा झाली आहे. राज्याच्या राजकारणात हा मोठा ट्विस्ट आलाय असं म्हणावं लागेल, कारण मनसे आणि उबाठा युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू होती. मात्र असं काही होताना दिसत नाहीये, कारण चर्चा एकाशी आणि भेट दुसऱ्याशी असंच सध्या चित्र पाहायला मिळतंय. चर्चा उबाठासोबत सुरू होती, मात्र भेट देवेंद्र फडणवीसांशी राज ठाकरेंनी घेतलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय हा प्रश्न उपस्थित होतोय. राज ठाकरे आता महायुतीमध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.